हरे कृष्ण. तर आपण बघतोय भक्तिशास्त्रीमध्ये भगवद्गीता आहे, 8वा अध्याय. त्याचं शीर्षक आहे अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती. तर आपल्या दुसऱ्या मॉड्यूल मधला 7वा अध्याय आपण मागच्या आठवड्यात बघितला. तर त्यात काय काय आपण बघितलं की कशा प्रकारे 4 प्रकारचे दुष्कृतीनं आहे. दुष्कृतीनं म्हणजे कधीच भगवंतांना समोर म्हणजे भगवंतांचा आश्रय घेत नाही, त्यांना समर्पण करणार नाही. कुठले कुठले आहेत ते? मूढ, नंतर दुष्कृत, मूढ, नराधम, माया, अपृज आणि असुर. तर हे 4 याचं लिहिलंय की नाही, त्याचं वैशिष्ट्य काय? आपण रिव्हिजन मध्ये जास्त वेळ नाही घालू. तुम्हाला प्रत्येक अध्यायानंतर जे काय तुम्ही काय म्हणतात त्याला, क्लासमध्ये जे झालंय, जे प्रश्न दिले आहेत त्याची उत्तर लिहून काढा. मी म्हटलं ना, जोपर्यंत जेवढं जेवढं तुम्ही लिहून काढाल तेवढं तुमच्या लक्षात येईल. तर हे बघितलं आपण 4 जे कधीच भगवंतांचा आश्रय घेत नाही कधी. आणि 4 आहे सुकृती, जे भगवंताचा आश्रय घेतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ते? आर्त, आर्त म्हणजे आर्त, त्यांना पीडित, आर्तो म्हणजे आर्त. दुसरं अर्थार्थ, अर्थी म्हणजे अर्थ, त्यांना पैशाची प्रॉब्लेम आहे की नाही. नंतर जिज्ञासू व्यक्ती आहे, तो जाणू शकतो की काय चाललंय भौतिक जगामध्ये, की मी का त्रस्त आहे वगैरे वगैरे. आणि ज्ञानी, तर तो म्हणतो की याच्यातून सुटका कशी काढायची, कसं काय भगवंता जे आहे, जो पण सुप्रीम आहे, त्याचा मी त्याला कसं काय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे विविध प्रकारचे हे 4 जे आहेत ते भगवंतांना अ, आश्रय मागतात, समर्पण करतात थोड्या थोड्या प्रमाणात. पहिले 2 जे आहेत, पहिले 3 जे आहेत, यांचा काहीतरी वैयक्तिक हेतू आहे. पिढ्या पिढा जायला पाहिजे, पैसे मिळायला पाहिजे, किंवा काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे. त्यातल्या त्यात ज्ञानी जो आहे तो थोडाफार त्यात कमी स्वार्थ आहे, म्हणून भगवंत म्हणतात की तो मला अत्यंत प्रिय आहे. आपल्या वाचनानुसार आपण बघितलं, काही आपल्या भागवतामध्ये काही येतं का? कोण आर्त असेल, आर्त पीडित कोणी आहे भक्त, जो भगवंतांना आश्रय मागितला, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये खूप समस्या होती, म्हणून त्याने भगवंतांना आश्रय मागितला आणि भगवंतांनी त्याला आश्रय दिला. कोण आहे तो? हा? गजेंद्र. ठीक आहे. दुसरा कोण आहे? जिज्ञासू कोण आहे? हम्म? जिज्ञासू, ध्रुव महाराज जिज्ञासू होते का? काय होते? त्यांना काहीतरी पाहिजे होतं, दुःखी होते ना. अर्थार्थी, कारण त्यांना पाहिजे की मला असं राज्य पाहिजे जे ब्रह्मदेवापेक्षाही मोठं. अब्दुल. अधिक समान. मग जिज्ञासू कोण होते अजून? परीक्षित महाराज. तर जे नैमिषारण्यामध्ये जे जमलेले जे सर ऋषी होते, परीक्षित महाराज जे आहेत, यांच्या जीवनामध्ये फक्त 7च दिवस राहिले, त्यामुळे त्यांनी ते समर्पण केलं. पण शौनक ऋषी जे आहेत, हे त्या सगळ्या समुदायाचे एक अध्यक्ष होते. त्यांनी भरपूर प्रश्न केले. त्यांच्या जीवनामध्ये असा काही प्रॉब्लेम नव्हता, तो देत. आणि ज्ञानी कोण आहेत? ज्ञानी हे भगवंतांचा आश्रय मागितला त्यांनी. कोण आहे ज्ञानी? हम्म? ते शुद्ध भक्त आहेत. तर चतुष्कुमार हे होते ज्ञानी, की ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर स्वतःला वाढू दिले नाही, पण नंतर शेवटी भगवंतांना ते समर्पण केलं त्यांनी. ठीक आहे. याच्यात ज्ञानी जे आहेत भगवंतांना अतिशय प्रिय, कारण त्यांना कुठल्याच भौतिकता त्यांना अशी काय नाहीये, आकर्षण नाही. जसे चतुष कुमार जे आहेत त्यांना कुठल्याच प्रकारची भौतिक इच्छा नाही है ना. नाही तर पहिले त्यांनी काय केलं असतं? विवाह केला, इन द सेन्स प्रजोत्पादन केलं असतं, आणि ब्रह्मदेवांना इतर काही करायची गरज नव्हती. पण अशा हा जो ज्ञानी आहे आपण बघितलं, बरेच जन्मानंतर तो भगवंतांना शरण जातो. म्हणून म्हणतात की वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, आहे की नाही. आता यामध्ये आपण थोडक्यात बघितलं की इतर देवता वगैरे म्हणजे उपासक जे इतर उपासक, त्यांच्याबद्दल भगवंत कसे त्यांना मदत करतात.
तर हे जे इतर देवता उपासक आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा त्यांची श्रद्धा इतर कुठल्याही देवतांबद्दल श्रद्धा निर्माण होते तेव्हा परमात्मा परमात्मा जे दोघांच्या हृदयात आहे, उपासकाचे पण आणि देव, ते समजतात आणि भगवंत त्यांची श्रद्धा दृढ करतात हळुवारपणे, की हा उपासक कुठल्या प्रकारचा अधिकारी व्यक्ती स्वीकारतोय. हे ना, मला नाही स्वीकार पण माझा एक प्रतिनिधी स्वीकार, म्हणून त्यांना भगवंत ही श्रद्धा काय करतात, दृढ करतात आणि हळुवारपणे तो त्या सिस्टीम मध्ये येतो, वैदिक सिस्टीम मध्ये. तर आपल्या भक्तांमध्ये म्हणजे जेव्हा भक्तियोग आपण कृष्णाला स्वीकारतो तेव्हा खूप क्वचित अशा देवतांची पूजा भक्त करतो, पण त्यात त्यांचा कुठला काही हेतू नसतो. आपल्या भक्तीमध्ये प्रगती व्हावी म्हणून ते करतात. जसं उदाहरण काय देऊ शकतो आपण, जे गोपी पण काय करतात, कात्यायनी व्रत करतात, हे की नाही, कात्यायनी पूजा पण त्यांचा काय हेतू असतो, कृष्ण प्राप्ती व्हावी, आहे की नाही. तर अशा प्रकारे कुठलाच भक्त कधी जाणार नाही की अरे मला इतर देवतांना की मला हे राज्य पाहिजे किंवा सुंदर पत्नी पाहिजे, सुंदर वर पाहिजे वगैरे, नाही. जर ते करत असेल तर काय होत आहे, आपण बघता की अल्प मेधसाम म्हण. कारण आपण बघितलं कुठल्याही व्यक्तीकडे तुम्ही मागता हे भौतिक ऐश्वर, तर ते प्रलयानंतर काय होणार, तो व्यक्ती नाही राहणार, उपासक नाही राहणार आणि त्यांनी जे दिलेलं जे वरद आहे तो वरदानही नाही राहणार. म्हणून त्या गोष्टी तात्पुरत्या असतात, म्हणून त्याला म्हणतात अंतवंतू फलंतेश, फळ पण अंतवंत म्हणजे त्याचा अंत होणार. म्हणून अशा गोष्टींची जी इच्छा करणाऱ्याला म्हणतात अल्पमेध असं. आणि जे भगवंतांना अधिकृतरित्या न जाणता त्यांना काय समजतात, निराकार समजतात. निराकार समजतात म्हणजे निराकारच नाही, ते म्हणतात निराकारातून भगवंत आलेले, अशांना अबुद्धी म्हणतात, अबुद्धया म्हणतात. भगवंत काय म्हणतात, त्यांना बुद्धीच नाही आहे, मूढ आहे. थोडी जरी बुद्धी असली ठीक आहे बाबा, त्याला समजतं तरी काही पाहिजे तर या व्यक्तीकडे आहे तर मला मी मागतो, पण तो टेम्पररी आहे, पण तरी मागतो, काहीतरी आहे त्याला मागण्याची थोडी बुद्धी तरी आहे. तर असे या गोष्टी आपण बघितल्या. आता या अध्यायामध्ये आपण बघू की 6व्या अध्यायात आपण काय बघितलं, तर अष्टांग योग बघितला ना. काय अष्टांग योग आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, अशा 8 ज्या त्याचे स्टेजेस आहेत त्याला म्हणतात अष्टांग योग. आता असा अष्टांग योगी जो आहे उपासक, तो भक्त झाला, आपण बघितलं की तो परमात्म्यावर ध्यान करतो. तर त्याच्याबद्दल आता इथे अर्जुन विचारपूस करतो. ठीक आहे, तर तो काय करताय, अर्जुन प्रश्न विचारतो भगवंतांना आणि भगवंत त्याला उत्तर देतो. अर्जुन विचारतो, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. काय म्हणतात तो, तर ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मण म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, हे कृपया मला सांगा. ठीक आहे, तर आता भगवंत त्याला उत्तर देतो. अधियज्ञ अधियज्ञ कथम को, सॉरी, दुसऱ्यामध्ये अजून तो 8वा प्रश्न विचारतो. अधियज्ञ कथम को अत्र देहेस्मिन् मधुसूदना प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभि. की हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणवतात. तर हा प्रयाणकाले मागच्या अध्यायात पण आलेला आहे शब्द, आहे की नाही. शेवटचा श्लोक 30वा श्लोक, प्रयाणकाले पिच माम ते विदुर्युक्त, ते विदुर्युक्त चेतसः. तर हे 8 प्रश्न काय अर्जुन विचारतो, एक 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 भगवंत त्यांना काय करतात आहे, त्याला उत्तर देतात. तर थोडक्यात आपण बघू आता एवढ्या, ते प्रयाणकाले वर्ड आला. प्रयाणकाले काय आहे, आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपले जे इंद्रिय आहेत ना, हे इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात, आहे की नाही. हे पाहिजे ते पाहिजे,
आणि जो जो अनुभव आहे आपला चांगला वाईट, ते मनामध्ये काय होत आहे, छापला जातो. हा इंद्रिय विषय मला आवडतो, गुलाबजाम आवडतो, कडू आवडत नाही, सो अँड सो फोर्थ. पण आपल्या या जीवनामध्ये मृत्यू समय येणार आहे. काय येणार आहे? मृत्यू समय. हा मृत्यू समयाला म्हणतात प्रयाण काळ. प्रयाण म्हणजे त्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचा काळ. आत्मा हा एका शरीरात राहतो, तो शरीर ते कामाचं नाही झालं की काय करतो, तो दुसऱ्या शरीरात जातो. पण त्या दुसऱ्या शरीरात जायच्या आधी त्याला ते दुसरं शरीर त्याला काय करावं लागतं, बुक करावं लागतं. बुक करावं लागतं इन द सेन्स ते विकत घ्यावं लागतं, इन द सेन्स त्याच्या कर्मानुसार आणि त्याच्या शेवटची जी इच्छा असते त्यानुसार. आता भगवंत पुढे याच अध्यायामध्ये सांगणार आहे की ते दोनच तत्व आहेत, दोनच त्याला संध्या आहेत. एक संधी म्हणजे प्रयाण कालात तो माझं स्मरण करेल, तो माझ्या धामी येईल. आणि तो दुसरं कुठलंही स्मरण करेल, ज्याचं ज्याचं त्या त्या योनीमध्ये जाईल. ज्याला ज्याला आसक्त असेल तो, एखादा देवता म्हणजे एखादा उपासक शिवजींकडे तर शिवजींकडे जाईल, इंद्राकडे इंद्र, जे काय असेल. एखादा योनी काय म्हणतात त्याला, भरत भरत मारत कोणाला आवश्यक आकर्षित होते, हरिण, हरणा योनी, तो म्हणजे मला मांस खायचा आहे, तर तो तर राक्षस होईल, किंवा त्याचं म्हणजे त्याला जास्त क्रेडिट असेल, नसेल तर वाघ होईल किंवा कुत्रा होईल, जे काय असेल. बेस्ट ऑन कसे, पहिला विचार आणि दुसरा कर्मा, आहे की नाही. तर त्याची हे त्याचे जे कर्म जे आहे, मनबुद्धी अहंकारारूपी त्याच्यात आहे, आणि ते रूप घेऊन तो तिकडे चाललाय. पण शरीर जे आहे ते त्याच्या शेवटच्या विचारावर अवलंबून, इन द सेन्स कुठला तो त्याला मिळेल. म्हणून इथे म्हटलंय की प्रयाण काले तुम या भगवंतांना कसं काय तुम्हाला या आम्ही स्मरण करू शकतो. कारण स्मरण नाही केलं तर काय मिळेल, दुसरी योनी मिळेल, 84 लक्ष योनी मधले दुसरी योनी. तर हा एक प्रश्न. ठीक आहे. तर आता पुढे भगवंत आता एकेका याला, तर आता इथे पॉइंट असा आहे की जर फक्त भगवंतांचं स्मरण केल्यानंतरच आपण या जन्ममृत्यू चक्राच्या बाहेर जाऊ शकतो, तर याची प्रयास केला नाही आपण, तर ते शक्य आहे का? अरे प्रयास म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली, प्रयास केल्यानंतरही कृष्णाला आपण स्मरण करू शकत नाही, तर बिना प्रयास केलं काही होऊ शकते? शक्य नाही. म्हणून त्याला म्हणतात भक्तियोग, म्हणजे हा काय झाला एक एक प्रयास आहे, अभ्यास आहे. ज्या अभ्यासामध्ये निपुण झाल्यानंतर ही जी मृत्यू जो आहे तो आपला अंतिम परीक्षा आहे आपली, त्याच्यात ते आपले जर स्मरण नाही झालं तर दुसरा आहे जर जो जो, कारण व्यक्ती स्मरण तर करणारच, हे की नाही. डिझायर तर राहणारच कुठला ना कुठला, आध्यात्मिक हे राहील, इच्छा राहील किंवा भौतिक इच्छा राहील, तर ती भौतिक इच्छा तिकडे राहील. तर हा एक खूप महत्वाचा आहे की प्रयास करणे खूप आवश्यक. म्हणून जे मोठे मोठे भक्त आहेत, कुलशेखर महाराज वगैरे म्हणतात की अरे युवा अवस्थामध्ये आमची स्मरणशक्ती शाबूत आहे, आता मी तुझं स्मरण करू शकतो, तर मला आत्ताच माझा मृत्यू आला तर बरं आहे. आणि वृद्धावस्थेमध्ये शरीर हे साथ देणार नाही, त्यामुळे मी तुला स्मरण करू शकणार नाही. तर अशा प्रकारचं हे खूप महत्वाचा आहे हा विषय. मनुष्य जन्म हा खूप दुर्मिळ आहे. त्यात एकच त्याचा फायदा काय आहे, अंते नारायण स्मृती, ती करण्याचा प्रयास करतो. तर भगवंत आता उत्तर द्यायला सुरुवात करतात. काय म्हणतात, श्री भगवान वाच, तिसरा श्लोक. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावो अध्यात्म उच्चते, भूत भाव उद्भव करो विसर्ग कर्म संगीत. तर ब्रह्म म्हणजे काय, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हणतात. आपण जो जीव आहे सगळा आपल्या शरीरात जो आपण आहोत त्याला काय म्हणतात, आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. तर हे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आहेत. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ठीक आहे ना. तर भगवंत आणि जीव दोन्ही अविनाशी आहेत आणि शाश्वत आहेत, म्हणून दोघांनाही ब्रह्म म्हटलं जातं. पण भगवंत परब्रह्म आहे, आपण
नुसते ब्रह्म म्हणजे अंश ब्रह्म म्हणतो ना आपण की अरे या त्या परब्रह्माला गाठण्याचा प्रयास करा, ठीक आहे. तर ते परब्रह्म आहे, आपण नॉर्मल ब्रह्म आहे. तर ईश्वर परमेश्वर, प्रत्येक व्यक्ती ईश्वर आहे. छोटा मुंगी पण ईश्वर आहे. ते छोट्याशा त्या जागेची ती ईश्वर असेल, तिथे पाय ठेवला तर तावेल ती, आहे की नाही. आपण तुम्ही तुमच्या घरातले ईश्वर असा, पण बाहेरचे नाहीये. तसंच भगवंत हे परमेश्वर आहे. तर नित्य स्वभाव म्हणजे तो झाला अध्यात्म. ठीक आहे. काय स्वभाव असला पाहिजे सगळ्यांचा? अध्यात्म म्हणजे हा हा तो काय असायला पाहिजे स्वभाव? रागेट राहणे, हा हा सतत हा जीव म्हणजे काय पाहिजे? जीव म्हटलं की त्याला अरे साखर म्हणजे काय? आता जीव म्हणजे काय? काय पाहिजे जीव? अरे एवढाच बोलतो आपण. सेवा. तर जीव म्हटलं की काय पाहिजे? तर भगवंतांची सेवा, ते त्याचा अध्यात्म आहे. समजलं की नाही. म्हणत आहे कर्म. तर जीवांच्या ह्या ज्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म म्हणतात, आहे की नाही. आपल्या पूर्व कर्मानुसार आपलं हे शरीर झालेलं आहे की नाही. तर हे प्राकृत देह झाला. आता याला कारणीभूत काय आहे? ते आपले कर्म. पूर्व कर्माची व्याख्या काय ती ही आहे आपल्या पूर्वकारानुसार. आता सध्या वर्तमान देह आहे, वर्तमान कार्यानुसार भविष्याचा देह होईल आपला. तर हे कर्म आपले आजचे कर्म जे या देहातले जे कर्म आपले कुठले कारणीभूत असतील, कुठल्या शरीराला, कुठल्या शरीराला काय हा अरे या जन्माचे जे कार्य आहेत भविष्यातील, भविष्य शरीर मिळणार आहे की नाही. मग तर ते कशावरून मिळेल? हा करेक्ट. तर ते कर्म म्हणजे तर कर्म आपण बघितलंय, तर पुढे पण बघू. कर्म आहे तर सकाम कर्म म्हणजे इच्छेसहित कार्य केलेल्या म्हणतात सकाम कर्म, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे या तीन प्रश्नांची उत्तरं भगवंत देतात. तर हा जो जीव आहे हा कसा या भौतिक जगात येतो, त्याच्यावर भगवंत प्रभुपाद तात्पर्य लिहितात की जीव हा काय तटस्थ शक्ती आहे. कुठली शक्ती आहे? भगवंतांच्या किती शक्ती आहे? तीन शक्ती आहे. कुठल्या कुठल्या? अंतरंगा शक्ती आणि अंतरंगा शक्ती कोण आहे? ज्यांचं क्षेत्र कुठलं आहे, कुठे कार्यरत आहे ते? मुंबईमध्ये. कुठे आहे? बोलो म्हणजे वैकुंठामध्ये म्हणजे आध्यात्मिक जगा. आणि बहिरंगा शक्ती कुठे कार्यरत आहे? भौतिक जगात. या दोन झाले. आणि मग तटस्थ जीव कुठे असतात? कुठे असतात? त्यांना तटस्थ का म्हणतात? हम्म त्यांच्या इच्छेनुसार ते अंतरंगा शक्तीचा आश्रय घेऊ शकतात, किंवा ते त्यांच्या इच्छेवर आहे, त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून तो तटस्थ आहे, ठीक आहे ना. तर जेव्हा तो आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो आणि अंतरंगा शक्ती सोडून काय करतो, बहिरंगा शक्तीचा आश्रय घेतो, आणि बरेच आपल्या कर्मानुसार तो काय करतो, या विविध प्रकारच्या वस्तू म्हणजे जड वस्तूशी आपला संपर्क, म्हणजे देहाला म्हणतो मी आहे देह. तर याच्यामुळे तो विविध प्रकारच्या कर्मानुसार हा जो जीव आहे हा 84 लक्ष योनीमध्ये आपलं अस्तित्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. इकडे तिकडे गोल 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 फिरत राहतो. तर जेव्हा तो प्रभुपाद लिहितात, एक उपनिषद आहे छांदोग्य उपनिषद, त्यात एक वर्णन दिलंय. काय दिलंय? की यज्ञ होतात, यज्ञ यज्ञ होतात कशाला? विष्णूंना प्रसन्न होणं करण्यासाठी. तर या यज्ञ आहुतीमध्ये विविध 5 प्रकारच्या आहुती दिल्या जातात, ठीक आहे ना. तर त्याचं वर्णन कसं केलेलं आहे की जनरली हा
यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकाची प्राप्ती करता विशिष्ट यज्ञ करतो आणि तो वरती जातो. तर ऍक्च्युली वरतून आलेला आहे तो, तो डायरेक्ट तो अधोगतीला नाही जात, आहे की नाही. तो वरतून खाली येतो का, तर प्रत्येक जण ब्रह्म पण झालेला आहे आपण, पण आपण त्याचा अजून उपयोग नसून करून खाली आलो. ब्रह्म स्टेजला वरती पण जाऊ शकतो आपण डायरेक्ट आत, पण जीव नाही, तसा करत नाही. तर तो जेव्हा जीव अं, स्वर्गामध्ये आपल्या पुण्यकर्माचा उपभोग घेतो, हे की नाही, पूर्ण. आणि ते पुण्य एटीएम सारखं काय होतं, झिरो होऊन जातं. तर क्षीणे पुण्य मरते लोकमिशी. तो काय होतो, तो तो स्वर्ग लोकातून खाली कशा येतो, तो वर्षाच्या रूपात. तर वर्षाचे थेंब असतात, त्याच्यात जीव आहे. पुन्हा आपण बघतो की पावसाळ्यात काय होतं, आपण सगळी ते किडे बिडे पण येतात ना, किडे भयानक डास आणि, तर ती सगळ्या प्रकारचे जीव हेच आम्ही तिथले आले ते पण खाली येतात. तेव्हा ते आल्यानंतर काय होतं, तो जो पृथ्वीवर त्या पाण्याचा वर्षाव हा धान्याला प्रेरित करतो. ते जीव धान्य, आपण म्हणतो गवत पण होतं, की भाज्या, फळं हे सगळे काय आहे? त्याचे रूपांतर झाले. मग जो जीव त्याला तो खातोय, गाय खाते, म्हणजे बैल खातोय, किडे खातात आहे, मनुष्य खातो, तर त्या खाद्याने ते वीर्यात रूपांतर होत आहे. आणि मग त्या वीर्याचं रूपांतर त्या त्या पुरुष आहे, तो जो हे आहे पुल्लिंग, तो स्त्रीलिंगामध्ये त्याचा वीर्याचा प्रवेश केल्यानंतर काय तो त्या जीवाला त्या त्या प्रकारचं शरीर आहे. आलं लक्षात. तर हे आहे चक्र. त्यामध्ये हा जो भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा सतत ये जा करत राहतो. तो किडा झाला तर मग थोडा त्याची प्रगती होत 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 हळूवारपणे त्याला पाय मिळतील, मग हात मिळतील, मग सगळे सगळे इंद्रिय मिळाले म्हणजे मनुष्य झाला, म्हणजे बुद्धी आली. परत त्याला त्याचा उपयोग करावा लागेल. नसेल तर परत तो म्हणेल ते परत जायचं स्वर्गात. अशा प्रकारे तो गोल गोल फिरत राहतो. आलं लक्षात. पण जो व्यक्ती ही ये जा टाळतो, तो म्हणतो याच्यातून मला परत परत आता अंतरंग शक्तीमध्ये मला भगवंतांची सेवा, कारण अध्यात्म म्हणजे मी भगवंतांची सेवा करून आनंद प्राप्त करतो. तर तो व्यक्ती हा यातून सुटू शकतो भक्ती मार्गाने, है की नाही. नाहीतर त्याची ही जी ये जा चालू राहते आणि तो कधीच संतुष्ट होत नाही, राहत नाही तो. त्यानंतर भगवान म्हणतात, अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञो अहम एवात्र देहे देहभृतां वर. तर अजून परत आहे आता, अधिभूत म्हणजे काय, तर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत म्हणतात. आपण बघतो आता काय झालं, हिवाळा 4 महिन्यानंतर काय येईल, उन्हाळा. उन्हाळा, नंतर पावसाळा. तर हे सतत परिवर्तनशील असणारी भौतिक प्रकृती, त्याला काय म्हणतात, अधिभूत. लिहून घ्या, म्हणजे मार्क करून टाका, नंतर लिहा. त्यानंतर चंद्र सूर्य यांच्यासारख्या देवी देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला म्हणतात अधिदैव. विराट रूप काय आहे, त्यात सगळे झाले, सगळं पूर्ण हे जगच आलं, युनिव्हर्सल फॉर्म म्हणून म्हणतात. विराट रूप म्हणजे काय, युनिव्हर्सल. हा, तर त्यात सगळे, त्याच्यात सगळे झाले देवदेव, म्हणून त्याला म्हणतात अधिदेव. विराट रूपाच्या विराट रूपाला. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी म्हणजे भगवंत पुरुषोत्तम भगवान वास करतात, त्यांनाच म्हणतात अधियज्ञ. ठीक आहे ना. तर अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. आता अधिभूत म्हणजे काय आहे, ते प्रकृती जशी बदल राहते तसंच आपलं शरीर पण बदलतं. कुठले बदल आहे आपल्या शरीरात, तर तात्पर्यात प्रभाव देतात, उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश, आहे की नाही. जन्म झाला, थोडा विकास झाला, तो स्टेबल झाला थोडा, लग्न झालं त्याचं मग प्रजनन, मग थोडाफार वृद्धत्व, क्षय आणि विनाश म्हणजे मृत्यू. जसा जसा या भौतिक प्रकृतीचा हा बदल होत राहतो, तसाच आपल्या भौतिक देहातही हे 6 बदल होतात. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
आता अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचा भोगता श्री विष्णू आहे की नाही. विष्णूचं नावच यज्ञ आहे, अधियज्ञ. पण आपण बघतो की वेदांमध्ये भरपूर यज्ञ आहेत, आहे की नाही. गणेशाय स्वाहा, है ना, इंद्राय स्वाहा स्वाहा, आहे की नाही. त्यांनाही म्हणतात की यज्ञ. पण होतं काय, इथे इथे म्हणलेलं आहे, जो भगवा जो सगळ्या जीवांच्या हृदयात वास करणार. इंद्र नाही वास करत कोणाच्या हृदयामध्ये. कोण करतं? परमात्मा विष्णू. म्हणून इथे आदियज्ञ कोण आहे? विष्णू. तर आता हा जो जीव आहे, जो तटस्थ आहे आणि जो अंतरंगा शक्तीचा संघ सोडून, संबंध सोडून बहिरंगा शक्तीत आलेला आहे आणि इतर योनीतून फिरत फिरत फिरत, जर त्याला भगवत जामात परत अंतरंगा शक्तीमध्ये जायचं असेल तर एकमेव त्याचा, त्याला काय करावं लागेल? प्रयाण कालात भगवंताचं स्मरण करावं लागेल. म्हणून भगवंत म्हणतात पाचवा श्लोक, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. की अंतकाली जेव्हा स्मरण मुक्त्वा कलेवरम, कलेवरम म्हणजे शरीर, मुक्त्वा हे जेव्हा शरीर सोडून, सोडताना व्यक्ती त्याला अंतकालाला मामेव फक्त माझं स्मरण करतो, यह प्रयाती समद्भाव, तो माझ्या भावाला प्राप्त करतो. भाव इन द सेन्स माझ्या प्रकृतीला प्राप्त करतो, म्हणजे तो परत अध्यात्माला प्राप्त करतो. भगवंतांची सेवा करणे त्याचे एक अनलॉइड, त्याच्यात कुठं मिश्रण नाही राहणार. आता आपल्यात मिश्रण आहे, आपल्याला भगवंताची सेवाही करायची आहे, माझी पण सेवा आपल्याला स्वतःची करायची, घराची करायची, बायको पोरं यांची. समजलं की नाही? पण तिथे जेव्हा 100% भगवंतांची सेवा तो अध्यात्म गाठतो, यात मुळे संशय नाही. तर त्यासाठी लागतो आपल्याला, जर प्रयाण काळी आपल्याला भगवंतांचं स्मरण करायचं असेल तर त्याला आपल्याला युनिट टेस्ट द्यावं लागेल. फायनल मार्क मध्ये 100 पाहिजे, युनिट टेस्ट मध्ये पण 100 आणायला लागतो, आहे की नाही. तर नित्य भगवंतांचं स्मरण करत असाल तर पॉसिबल आहे. जर युनिट टेस्ट मध्ये तुमचे 10 15 20 मार्क आहेत आणि फायनल मध्ये 100 आणायचे, तर शक्य आहे का काही? इव्हन युनिट टेस्ट मध्ये 100 आणले तरी शक्य नाहीये फायनल मध्ये 100 आणा. तो कठोर अभ्यास आहे. म्हणून विचारलं आहे की प्रयाण काल खूप महत्वाचा आहे. म्हणून सतत आपण या बुद्धी मन याला हरे कृष्ण महामंत्राने काय करायला पाहिजे? सॅच्युरेट करायला पाहिजे. सॅच्युरेट म्हणजे फुल त्याला भरायला पाहिजे. इथे दाबल्यानंतर काय निघायला पाहिजे? फक्त हरिनाम. कारण मनात इतका भौतिक अनर्थ आहेत भरलेले की आपल्याला कुठलाही विषय मिळाला तर काय येतं बाहेर? अनर्थ बाहेर येतात. कारण आतमध्ये काय? अनर्थ आहे म्हणून अनर्थ बाहेर येतात, हे की नाही. पण आतमध्ये काय आहे? समजा कृष्णच भरले, यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे, कृष्ण कृष्ण अनु हृदयात, तर विपदा आली तर काय निघेल? आता काय निघतं? क्रोध, काम, हे, ठीक आहे ना. म्हणून हा प्रयास करणे आवश्यक. जर हे तो करू शकला नाही तर मग दुसरा लॉ आहे, दुसरं तत्व या जगाचं, प्रकृती हे ऑटोमॅटिक चालले भगवंतांच्या अध्यक्षतेखाली. माया ही कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करते? तर यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम तम तमेवेती कौंतेय सदा तद्भाव भाव. हे कोणते? आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, ज्या ज्या प्रकारचं, त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. भरत महाराज हे भाव स्टेजमध्ये होते. प्रेम जस्ट दुसरंच आहे प्रेम, कृष्ण प्रेम. पण त्यांनी निष्काळजीपणा केला, असोसिएशन नव्हतं, भक्ती सुटून गेली. हा, आणि काय झालं शेवटी? तर तो आहे निसंदेह, म्हणजे हा आहे तो निसंदेह. म्हणजे प्रेम गाठण्याआधी किंवा येऊन प्रेम गाठलं तरी पण एखादी इच्छा राहिली, भगवंत म्हणतील द्या बाबा, तर पहिले ती इच्छा पूर्ण कर.
तर हा जो चिंतन जे आहे मृत्यू समयचं चिंतन हा खूप महत्वाचा आहे, की ज्या वेळेस आपल्या सगळे जे जे तुम्ही जीवनभर स्वीकारलाय म्हणजे आपलं जमा केलेला चष्मा माझा, माझे कपडे, माझे शूज, ते सगळे जाणार आहे. कारण शरीरच नाही राहणार. म्हणजे खूप विपदा असते हे की नाही. कोणाचं पाकिट मारलं तो रडत बसतो, माझ्या बँकेत पैसे आहेत. पण मृत्यू समय सगळेच गेले, पाकिट गेलं, बँका गेले तुमचे, स्विस बँकचे सगळं गेलं. तेव्हा किती त्रास होईल. पाकिट मारायचा त्रास कोणाला आलेला कधी, आहे की नाही. तर तो हजारो लाखो गुणा असा तो त्रास आहे. तेव्हा होईल का भगवंताचं स्मरण? जणू प्रयास आवश्यक. म्हणून भगवान म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मरण युद्ध जंतू. हे शक्य नाही आहे म्हणून, तस्मात देअर फोर, म्हणून सर्वेषु कालेषु सदैव माझं काय करा, स्मरण करा. लागून आहे ते तिन्ही श्लोक. माझा स्मरण करा, मला प्राप्त करा. नाही केलं तर दुसरी शरीर प्राप्त करा. म्हणून काय करा, सतत माझं स्मरण करा. मय्यर्पित मनोबुद्धी. आपली मन आणि बुद्धी आपण इकडे तिकडे वापरतोय. भगवंत म्हणतात मला अर्पित करा तू, आणि मामे वैश्यशी असंशय. तरच तुम्ही तुमची बुद्धी स्थिर मला तुम्ही अपहरण केली तर स्थिर राहील, इतर केली तर विचलित राहील. आणि तुम्ही स्थिर केले तर निसंदेह मला तुम्ही प्राप्त कराल. हे कसं पॉसिबल आहे ते? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंते. आपले मन विचलित न होऊ देता त्याला निरंतर माझ्या स्मरणामध्ये युक्त करून माझे जे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तर यालाच म्हणतात, ते प्रयासाचे उदाहरण दिलेले आहे की अं, कासव कासव असतं एक. कासवाचे अंडे कुठे असतात? किनाऱ्यावर असतात, त्या वाळूमध्ये असतात. आणि तो कासव असतो त्या समुद्रात. पण तो त्या ध्यानाने त्याला ऊब देतो. आणि मग ते कालांतराने त्यांचे हे येतात. तर ते हे पावर आहे चिंतना, निरंतर चिंतन तो तो करतो. हे खूप महत्वाचं आहे. दुसरं प्रभुपाद देतात की उदाहरण, एक फुलपाखरू व्हावे असे, इथं एक सुरवंटा नावाचा प्राणी असतो. त्याला इतकी इच्छा असते की फुलपाखरा व्हावी. तर तो त्याचं चिंतन करत करत तो फुलपाखरू होतो. अलग लक्षात. त्याचप्रमाणे आपण जर सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णाच्या विग्रहाप्रमाणे शरीर प्राप्त होते. अलग बस. तर हे कसं काय, भगवंतांना त्यांनी विचारलं होतं अर्जुनाने, की तुम्हाला मी कशा प्रकारे स्मरण करू शकतो. तर आता हा योग मिश्र भक्ती भक्तीचा आहे. त्याच्यासाठी उत्तर आहे 9 ते 11. काय म्हणतात भगवंत? कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम अनुस्मरेद्य सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमस परस्तात. हे सगळे जे आहे हे परमात्म्याला उद्देशून म्हणतात. काय? मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, कवी म्हणजे तो सगळं काही जाणणार. परमात्माला कोणी लपू शकत नाही. अरे मी परमात्म्याला काय म्हणतात त्याला, काहीतरी लपवलं. तो उपदृष्ट आहे, हनुमंत आहे. त्याला सगळं माहिती आहे. या भिंतीत काय चाललंय, भिंतीच्या बाहेर काय, इकडे काय, तिकडे काय. म्हणून त्यांना म्हणतात कविम पुराणम. सगळ्यात पुरातन आहे हा. त्यांच्यानंतर त्याच्या आधी कोणी नव्हतं. अनुशासितारम, भगवंत नियंता आहे. अणोरणीयाम, अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. आणि अचिंत्य आहेत. त्यांच्याबद्दल कोणी म्हणू शकत नाही. अच्छा मी बघितलंय आहे, यांना मी पूर्णपणे स्टडी केलेला आहे, शक्य नाही. अचिंत्य, आपल्या चिंतना पलीकडे आहे ते बेसिकली पूर्णता.
आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहे. प्रभुपाद लिहितात की हे चिंतन जे आहे, बरेचसे लोक काय करतात, डोळे बंद करा आणि अंधारात बघा किंवा मेणबत्ती लावून त्याच्यावर हे करा. तर ते ते आपल्याला त्याच्यावर नाही सांगितलं. ते निराकार ध्यान आहे. आपण काय बघतो आहे, कृष्ण चिंतन करण्याची ही अत्यंत सुलभ हे काय आहे की भगवंतांवर त्यांच्या गुणांवर आपण चिंतन करतो. तो भगवंत काय, साक्षात सच्चित आनंद विग्रह आहे की नाही. तर त्यांच्यावर आपण चिंतन करतो. तर आपण जनरली राम किंवा कृष्ण हे चिंतन करतो. तर प्रभुपाद लिहितात कवी आणि बाकी इतरांचे म्हणजे हे जे त्यांचे गुण आहेत त्याच्यावर चर्चा करतात आहे. तर भगवंत हे सूक्ष्माहून सूक्ष्म कसे आहेत, कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं जीवाचा हे काय आकार, केशाचा अग्रभाग समजा 100 तुकडे केले, त्या तुकड्याचे शोधून परत 100 तुकडे केले, म्हणजे 1/10,000. तेव्हा आहे सूक्ष्म आकार कोणाचा आहे, आत्मा. आणि परमात्मा हा त्या आत्म्याच्या आतमध्ये वास करतात. म्हणून त्यांना म्हणतात सूक्ष्म होणे सूक्ष्म. तो या अणूमध्येही काय करू शकतो, भगवंत प्रवेश. म्हणून त्यांना अचिंत्य म्हणतात. अचिंत्य काय म्हणतात आहे, पहिले जीवाला शोधणे मुश्किल आहे, पण जीवामध्ये जो प्रवेश करू शकतो त्याला म्हणतात परमात्मा. म्हणून ते अचिंत्य आहे, सूक्ष्म सूक्ष्म. तरी ते पूर्ण ग्रह लोकाला काय करू शकतात, ऍक्टिव्हेट करू शकतात, धारण करू शकतात. मोठे मोठे जे प्रचंड ग्रह आहेत कशामुळे चालू आहेत, कारण परमात्मा त्यात आहे, नाही तर ते कोसळून पडतील इकडे तिकडे. म्हणून परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्या पलीकडे आहे. म्हणून त्यांना म्हणतात अचिंत्य. तुम्ही काही आपण हे न करू. काय लिहायचं आहे, त्यांची शक्ती कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्या पलीकडे आहे. उदाहरण हे जीव आणि जीवामध्ये प्रवेश करणे. म्हणून हे अचिंत्य आहेत. त्यात आपण कोणीच वाद घालू शकत नाही या मुद्द्यावर. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश सम्य सतम परम पुरुषम उपैति देवी. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. तर अष्टांग योग हा कसा भक्ती योगमिश्र भक्ती आहे की ज्यात जो प्राणवायू आहे तो अष्टचक्राद्वारे तो भुवयामध्ये प्राणवायू आणून भगवंतांवर काय करू शकतो, स्मरण करून त्याचा देहत्याग करू शकतो. अशा प्रकारे तो आपला ध्येय प्राप्त करू. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ष. जे ओंकाराचे उच्चारण करतात, जे संन्यास आश्रमी महर्षी आहेत, ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. तर आता हा अशा प्रकारे ते योगमिश्र भक्ती उपासक आहे. सर्व द्वाराणी संयम्य मनोहृदि निरुद्ध च मूर्ध्नि आधायात्मना प्राणम आस्थितो योग धारणा. तर तो पहिले काय झाला, यम नियम पालन केले त्यांनी, हे करणे हे न करणे, आसनस्थ झाला, प्राणायाम केला त्यांनी, प्रत्याहार म्हणजे सर्व इंद्रिय विषयांकडनं इंद्रियांना खेचून घेतलेलं आहे. त्याच्या मनात कुठले विचार नाही चालले, आज संध्याकाळी काय खायला, आहे की नाही, नथिंग. नंतर तो ध्यान करतायत. तर त्याने काय केलंय, सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होऊन योगावस्था म्हणजे योग धारणा केली. प्रत्याहार, योग, ध्यान, धारणा. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित केली, मनाला हृदयामध्ये
आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. तर हा कठीण योग आहे, हा अष्टांग योग. या कलियुगामध्ये कोणाला हे नाहीये, पण इतर युगामध्ये ते पॉसिबल आहे, म्हणून भगवंत देतात. तर या अभ्यासाला म्हणतात प्रत्याहार. आपण आधीच बघितलं. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम सयाती परमाम गती. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक भगवंत प्राप्त. अशा प्रकारे तो ओंकार ध्वनी देऊन, तो ओंकार आणि ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण हे सगळे एक आहे. पण कलियुगामध्ये भगवंताचं हरी नाम आहे ते, समजलं. इतर इतर युगांमध्ये वेगवेगळे जे आहेत पॉवरफुल भगवंतांची नावं कार्यरत होती. ओमकार हा होता, ब्रह्म, हे की नाही, भगवान श्रीकृष्ण. त्या कलियुगामध्ये महाप्रभूंनी काय दिलेलं आहे, हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो चालतोय, करन्सी चालतो, तो आपण स्वीकारायचा. तर अशा प्रकारे तो त्याला योगमिश्र भक्त आपला ध्येय प्राप्त करू शकतो. अनन्य चेता. पण आता आपण नॉर्मल भक्त आहे, तर आपलं आपलं यमनियमच होत नाहीये, तर आसन प्राणायाम कोण करणार प्रत्याहार. म्हणून अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थम नित्ययुक्त योगिना. म्हणून नॉर्मल भक्ती योगी काय करतो, तो जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो, त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो. भक्तियोग सुलभ आहे, मिश्र योग मिश्र भक्ती नाही. अनलॉइड भक्ती योग. सतत काय करा, जे काय करताय तुम्ही सकाळी उठल्यापासून भगवंताचं स्मरण करा. तो विद्यार्थी असो, स्त्री असो, पुरुष असो, बिझनेसमॅन असो, पोस्टमॅन असो, काम करतो तो फक्त काय करा, भगवंताचं स्मरण करा. त्याला प्राप्त करण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झाला. त्याला म्हणतात तो निरंतर, त्याला माहित आहे की मी योगा हे जे जिमनॅस्टिक करू शकत नाही, ठीक आहे, नाही तर मग हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तो फक्त जे काय करतोय तो त्याच्यात काय म्हणतो, अनन्य चेता, म्हणजे दुसरं कुठलंच चिंतन नको. अनन्य चेता म्हणजे अविचलित मनाने. जसं एखादा प्रेमी प्रियसी बद्दल विचार करतो किंवा प्रियसी प्रेम प्रेम त्या युवकाबद्दल विचार करतात, ते म्हणतात अरे जेवला का, तर ते बघत नाही फोनवर 10 तास परत का, अनन्य चेता. हा लक्षात. पण लग्न झाल्यानंतर करतात की नाही माहित फोन, है की नाही? पण पहिले करतात. तर रूप गोस्वामी म्हणतात की जसा युवक युवतीकडे आकर्षित होतो, तसं मला माझं मन तुमच्याकडे आकर्षित होत आहे. या भौतिक जगात हे एकच उदाहरण आहे जे इंटेन्स आहे. इंटेन्स म्हणजे अं, खूप पॉवरफुल आहे. काय, युवा युवतीकडे किंवा युवती युवाकडे जे आकर्षण जे आहे ते आकर्षण. म्हणून ते आकर्षण मला तुमच्या प्रती, तुमच्या नामाप्रती, तुमच्या लीलेप्रती मला झालं पाहिजे, असे जे आचार्य म्हणतात. तर मोक्ष प्राप्तीसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं आपण बघतो कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग, आहे की नाही. तर यापैकी विविध प्रमाणात भक्तीचा समावेश आहे, पण ती काय झाली, मिश्र भक्ती झाली. कर्म मिश्र भक्ती, ज्ञान मिश्र भक्ती, अष्टांग म्हणजे योग मिश्र भक्ती. आपल्याला जोपर्यंत त्यातून या सगळ्यांचा समावेश जात नाही, फक्त भक्ती येत नाही, मिश्रण गेले पाहिजे, ज्ञान कर्म हट निघून फक्त भक्ती राहिली पाहिजे. त्याला म्हणतात अनन्य भक्ती, विशुद्ध भक्ती. कारण तो विशुद्ध भक्त जो आहे त्याला कुठल्याच प्रकारचा हे नको, रिझल्ट नको. कर्मयोगीला काय पाहिजे, जे काम केलेला बायको पगार तर ये, फुकट काम कराल तुम्ही, त्याला पाहिजे. ज्ञानीला म्हणतात ज्ञान पाहिजे, अष्टांग योगाला तर योग सिद्धी पाहिजे. म्हणून मिश्रित आहे ती भक्ती. पण अनन्य भक्ती, विशुद्ध भक्ताला काहीच पाहिजे नाही. त्याला काय पाहिजे, फक्त सेवा, म्हणजे स्मरण, सेवा, सदैव भगवंतांच्या संबंधात राहणं. तर त्यात कुठला स्वार्थ नाहीये, म्हणून तो शांत राहतो.
ज्ञानयोगी, कर्मयोगी, हठयोगी हे स्वार्थी असल्या कारणाने त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची परमनंट शांती नसते. पण शुद्ध भक्त हा संतुष्ट असल्या कारणाने त्याला तो शांत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना मी सहजपणे प्राप्त होतो. सहजपणे म्हणजे चिंता नसते. ठीक आहे. बाकी सगळ्या चिंता राहील, अरे भेट पगार येईल की नाही, सगळ्यांना चिंता असते की नाही, 1 तारखेला पगार येतो की नाही. कारण बिल भरायचे आहे. तो तशी चिंता याला नसते. म्हणून भक्तियोग हा एकदम अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. कारण तो ऍक्च्युली आपला धर्म आहे, त्याला नेचर आहे. तो जीव जो आहे हा नॅचरली भक्त आहे, पण तो या भौतिक संपर्कात येऊन तो दूषित झाला. म्हणून परत त्याला आता शुद्धीकरण करणे आवश्यक. ते शुद्धीकरण म्हणजे नित्य पाहिजे. आता काय करतो आपण, जसं स्वच्छ कपडे घालून मग परत चिखलात खेळल्यानंतर काय होईल, परत खराब होईल. म्हणून अनन्य चेता म्हणजे सतत तो स्वच्छ राहतो. तर तेव्हा कुठे आपल्याला ऍक्च्युअल आपल्या ज्या अध्यात्मामध्ये आपण कोण आहोत, मी शांतरसमध्ये आहे, दासरसमध्ये आहे, साख्यरसमध्ये आहे, वात्सल्यमध्ये आहे की माधुर्य रस, हे कळेपर्यंत पहिला तुम्हाला स्वच्छता व्हायला लागेल. पहिलेच लोक म्हणतात मी गोपी आहे का गोपा आहे. गोपी को नाक साफ करता येत नाही इथे, आणि आणि गोपी गोपी पाहिजे, हे की नाही, असं म्हणाल की नाही आपण. तर आपली अशी स्थिती काय आहे, पहिले इंद्रिय विषयांप्रती आसक्ती जायला पाहिजे, हे की नाही. तेव्हा कुठे आपण पहिले, आय मीन अनन्य चेता म्हणजे तो ऍक्च्युली शांत आहे, विचलित नाही. काय आला अच्छा, काय त्याला प्रमोशन आला, अरे कृष्ण. काय झालं, लॉस झाला, अरे कृष्ण. शांत आहे तो. त्याला माहिती आहे दोन्ही टेम्पररी आहे. उन्हाळा आला तरी काय, पावसाळा ठीक आहे, हिवाळा आहे. तेव्हा कुठे तो तरी आनंद देतात, तेव्हा तरी भक्ती करतात, तेव्हा कुठे त्याला ते काय होईल, हळूहळू, की मी नक्की काय आहे, मी कुठल्या प्रकारचा भक्त, कुठल्या कुठला संबंध आहे भगवंताशी माझा, ते त्याला ऑटोमॅटिक कळेल. काय दिलेलं आहे की आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये, सेवन मुखे ही जिव्हादो, स्वयं एव स्फुरत्यदा. आपण आपल्या बुद्धीने विचार. मला सतत असं वाटतं की म्हणजे कृष्णाचा फोटो गोपांसोबत बघितला की मला खूप आनंद वाटतो, म्हणजे मी गोपा असेल किंवा गोपी असेल, हे आपली बुद्धी चालते. तर आचार्य म्हणतात की श्रीकृष्ण नाम आदी यांना आपण न ग्राह्यम इंद्रिय, आपल्या इंद्रियांनी आपण पकडू शकत नाहीये. हे भौतिक इंद्रिय आहेत, ते आध्यात्मिक आहेत. अलग लक्ष. म्हणून काय करावं लागेल, सेवन मुखे ही जिव्हा आदो, तर सेवा करा कशाने, पहिले मुख आदी म्हणजे बाकी सगळ्या इंद्रियांनी. पहिले मुखाने काय, हरिनाम घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि दुसरं काय, प्रसाद खा, फक्त फक्त प्रसाद. मुख आदी, बाकी आपल्या कर्म जे आहेत बाकी. तर हे सगळे जेव्हा आपण करू, सेवन मुखे ही जीव आदो, स्वयं एव स्फुरत्यता. स्वयं काय वेळ बघून आपल्याला स्फूर्ती देतो की काय चाललेलं आहे. लक्षात. हे केलं नाही आणि आपली बुद्धी चाललेली आहे. मग त्याला म्हणतात मेंटल स्पेक्युलेशन. ते होणार नाही. महामुख तर हे कोणी केलेलं आहे का, हे या प्रोसेसने कोणीतरी सक्सेसफुल झालाय का. भगवान म्हणतात मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवंती महात्मानं समसिद्धीम परमाम गती. 15वा श्लोक. अरे माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही. कित्येक लोकांनी हा भक्ती मार्ग स्वीकारला, आणि या भौतिक जगाचं जे दोन विश्लेषण दिलेलं आहे, काय वैशिष्ट्य, काय दुःखालय. तिथे फक्त काय मिळेल तुम्हाला, काही करा काय मिळेल, तसं मिठाच्या खाणीमध्ये तुम्ही काय लंच ठेवला, मिठाची खाण आहे, त्याच्यात लंच ठेवलेला आहे, टेबल आहे, सगळे पदार्थ आहेत,
काय लागेल खाताना? सगळं खारटच लागेल. थोडा रे मी त्याच्यात साखर टाकली, याच्यात मी लिंबू टाकलं होतं, याच्यात हे टाकलं, पण खातं काय कुठे कुठे खाताय? त्यामुळे इथे हे दुःख आलंय. एंड रिझल्ट तो काय येणार आहे? थोडं तरी मी राहतो इथे. अशाश्वतम, लाग मारून हाकलून देतील तुम्हाला. मत मत मनुष्य शरीरात मी तसे तरी राहतो म्हणतात. पण तिकडे दुसऱ्या शरीरात फेकून देतील. प्रकृती, कुत्रा मांजर जे काय असेल, हे असं प्रकृती आहे. काय दुःख आहे, राहतो म्हणे तरी परिवर्तन आपलं अशाश्वत, शाश्वत नाही. पळत राहा, पळत राहा. पण जर भगवंतांना प्राप्त केलं, ते परत कधी येत? समसिद्धीन परमाम गती. तर भगवंत म्हणतात की एकदा त्याला ती हायर टेस्ट मिळाली, तर ते पॉसिबल आहे. परमसिद्धी आहे ती. आ ब्रह्मभुवन आलोका पुनरावर्तीन अर्जुना मामुपैत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. तर ऍक्च्युली ब्रह्म लोक ते पाताल लोक काय आहे? हे सगळे 14 लोक आहेत. ही सगळी दुःखाची कारण लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे तिथे. 100% आहे, पुढे 50%, 80%, 0%, 0.1% किंवा 1% आहे मात्र आहे. या लोकांतून वारंवार जन्म मृत्यू होतात. कुठेच नाही असं की जिथे शांती आहे. नो, बदल आहे. 6 बदल आहेत: स्थिती, उत्पत्ती, विकास, प्रजनन, क्षय, विनाश. लक्षात राहायला पाहिजे. हे लक्षात राहिलं तर आपल्याला आपली हे राहील की माझा पण विनाश होणार आहे. आता क्षय होत आहे. सगळे म्हातारे पण होतात ना. विनाश. जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुनर्जन्म नाही. म्हणजे तुम्ही ब्रह्मलोकातही गेला तरी तुम्हाला मृत्यू आहे, पुनर्जन्म होईल. पण जेव्हा माझ्या धामात जातो तेव्हा तो नो पुनर्जन्म. त्याने शांती, विचार करा. कुठलेच भौतिक त्रास नाही, है की नाही? सहस्त्र युग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु रात्री युग सहस्रांता ते अहोरात्र विदो जना. मानवी गणनेनुसार 1 सहस्त्र युगे, 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि अशाच एका 1000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र. आता विचार करा, आपण किती शुल्लक लोक आहे, शुल्लक आहे. आपलं जीवन 100 वर्ष, आता 100ही वर्ष राहिलं नाही. किती शुल्लक आहे ब्रह्मदेवांच्या एका दिवसाचं. विचार करा. प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित आहे. इवन त्यांच्यासाठी तो शुल्लक आहे. तर कल्पांच्या चक्रात तो गणला जातो. कशात? कल्प. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग एक दिवस, एक कल्प म्हणजे 1,000 चतुर्युग म्हणजे सत्य, त्रेता, द्वापर, कली. हा झाला चतुर्युग एक. असे 1,000 झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला. आणि अजून 1,000 झाले तर रात्र झाली. समजले? म्हणजे 24 तास झाले. अशा याने सत्ययुगाचा कालावधी हा एक एवढा आहे. तो जे काय असेल तो 5,000 ते पकडा तो. ब्रह्मदेवांचे किती जगतात ते? 100 वर्ष जगतात. किती? आणि एक दिवसाचा किती आहे? 1,000 चतुर्युग म्हणजे एक दिवस. तोच कॅल्क्युलेट करा. तरी म्हणजे 100 वर्ष ब्रह्मदेवांचे किती होतात ते? कितीतरी लाख, 31 करोड वगैरे जे काय आहे वर्षांमध्ये होतं. पण जेव्हा महाविष्णू बेसिकली श्वास परत घेतात आहे, काय करतात आहे, तेव्हा सगळे जे ब्रह्मांड आहे त्यांच्या शरीरात परत जातात. म्हणजे सगळे ब्रह्मदेव पण जातात आहे. तर हा जो ब्रह्मदेवांचे जे 100 वर्ष आहे, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन थोडं करायचं आहे.
तुम्हाला प्रश्न येईल तो. त्या 100 वर्ष मानवी गणनेनुसार विलक्षण वाटतील, अनंत वाटतील, अरे बापरे चालू आहे. पण त्यांना, ब्रह्मदेवांना शाश्वत काळाच्या दृष्टीने ते वीज चमकण्याप्रमाणे वाटेल. अरे मी आता 10 वर्षात होतो, आता 50चा झालो, असं ब्रह्मदेवांनाही वाटत. क्षणभंगूर वाटत. दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे? वीज चमकण्याचं. फर्स्ट वीज चमकली माहित पडतं का आपल्याला? चमकली गेली. जसं अटलांटिक महासागरामध्ये बुडबुडे निर्माण होतात, बघितलं कधी तुम्ही? आपल्या ह्याच्यात गेला समजा पुरीला, तिथे भरपूर बुडबुडे आहेत. बंगाली महासागरात येतात, येतात चालले जातात ते, असंख्य बुडबुडे येतात, पण 1 2 3 फुटतात, हे की नाही? तसे आयुष्य आहे हे सगळं. तसे महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत राहत. आलं का लक्षात? अशामुळे आपण हे समजलं पाहिजे की आपलं मानवी जीवन हे त्यापेक्षा किती काय म्हणतात त्याला, नगण्य आहे. विचार करा, आपले काही जे किडे आहेत ते रात्री जन्म घेतात, सकाळी मरून जातात. त्यांच्यानुसार आपलं जीवन ब्रह्मदेवांसारखं आहे, हे की नाही? कित्येक दिवस झाले आपण येतो येते तरी आहे ना अजून, पण ते इथे जन्माला तर मरतात, जन्म मरतात, जन्म मरतात. तसं आपलं जीवन आहे, ब्रह्मदेवांच्या तुलनेने आपण किडे आहेत, हे की नाही? अव्यक्तात् व्यक्त या सर्वा प्रभवन्ति अहर आगमे रात्रागमे प्रलीयन्ते तत्रे वा व्यक्त संज्ञते. ब्रह्मदेवाच्या दिवसांचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात, आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. तर ब्रह्मदेव जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते सगळे 84 लक्ष शरीर बनवतात, आणि ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार त्याला त्याला शरीर मिळते, हे की नाही? नाहीतर अव्यक्त स्थितीमध्ये आपण महाविष्णूच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतो. श्वास सोडला की परत ब्रह्मांड निर्माण झाले. ब्रह्मा जे प्रत्येक युनिव्हर्समध्ये झाले, जन्माला आले, ते येऊन प्रजापती निर्माण करतात. सगळे जे शरीरामध्ये सगळे जीव म्हणतात आम्ही काय, हा मी काय बनणार आहे, उंट बनणार, तर उंट बनणार. तर मला इच्छानुसार ते शरीर शरीर व्यक्त होतात. रात्र आली, परत प्रलय आला, सगळे वापस. कारण भगवत भक्ती झाली नाही. तर कुठल्या ह्याच्यात जातात ते? यम यम वापीमध्ये. पण या नुसार मध्ये आपण अंतकालीच मामेव कृष्ण स्मरण झालं, तर तो ह्याच्यातून सुटला, तो भगवत धामात. नाही तर परत फिरत राहतो, व्यक्त अव्यक्त, व्यक्त आहे. भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रागमे अवश्य पास प्रभवती अहरागम. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात, आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा ते आपोआपच त्यांचा लय होतो. पण परस्तस्मात तो भावो अन्यो, याच्यापेक्षा वेगळा आहे. अव्यक्तो व्यक्तात सनातना यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यत. ही एक प्रकृती आहे जी जन्माला येते, विकास निर्मिती होते, प्रलय होते, निर्मिती प्रलय, निर्मिती प्रलय. याहून एक अन्य अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्या पलीकडे आणि सनातन आहे. ती काय आहे? परा प्रकृती, अविनाशी आहे. संपूर्ण जगाचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. अलग. अव्यक्तो अक्षर इत्युक्त तमाहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन तद्धाम परम परमम मम. ही वेदांतामध्ये ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून ब्रह्म वर्णन करण्यात आले, जे परम लक्ष्य म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य कधीच परत येत नाही, ते काय आहे? माझे परमधाम, वैकुंठ किंवा गोलोक. ते कधीच नष्ट होत नाही, आणि ते कधी जन्माला येत नाही, ते सनातन आहे. आणि ब्रह्मसंहितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. चिंतामणी धाम आहे ते, जे सर्व इच्छा व्यक्तीच्या पूर्ण होतात. का? कारण त्या धामामध्ये सगळे कल्पवृक्ष आहेत.
कल्पवृक्ष म्हणजे ज्याला काही पण मागा तो देतो. सर्व काही काय आहेत? सुरभी गायी आहेत. म्हणजे 6 लिटर 10 लिटर नाही, अमर्याद लिटर दूध देतो. या नावामध्ये हे पूर्ण तुम्हाला वर्णन करायचं आहे. हजारो लक्ष्मी जी आहेत त्या भगवंतांची सेवा करतात. ते भगवंत गोविंद म्हणून आहेत का? कारण ते वेणू वाजवतात आहे आणि गायींचं रक्षण करतात. गायींचं गोपाल म्हणून आहेत. त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडातील अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमल दलाप्रमाणे आहेत. त्यांचा देहाचा वर्ण हा मेघ वर्णासारखा आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्याला मागे टाकते. त्यांनी केशरी वस्त्र परिधान केलं आहे. कंठी वैजंती माला आहे. सुंदर मयूरपंख आहे त्यांच्या मस्तकावर. आणि त्यांच्या धामाला गोलोक वृंदावन म्हणून म्हणतात. पुरुष स परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वन लभ्यस्तु अनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं तत. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती कशी होऊ शकते? फक्त अनन्य भक्ती. ज्ञान मिश्र भक्त, कर्म मिश्र भक्त, योग मिश्र भक्तीने नाही होणार. अनन्य भक्ती. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहे. कशा रूपाने? कशा रूपाने? परमात्मा. सर्वव्यापी म्हणलं परमात्मा ना. श्रीकृष्ण सतत कुठे आहे का? सगळीकडे हजर नाहीये. ते परमात्मा रूपाने. परमात्मा आहे ते. पण ते ऍक्च्युली काय करतात आहे? धामामध्ये आपल्या लीला करतात आहेत. काय समजलं? प्राईम मिनिस्टर आपलं काम करून राहिला, पण सगळ्या कैद्यांना तो म्हणतो का नाही खा बाबा आज तुला होईल. कोण करतं ते? जेलरला दिलेलं आहे ते स्वतः. समजलं की नाही? किंवा तिथला मुख्यमंत्री दिलेला आहे की तुम्ही बघा. पण मुख्यमंत्री कोणाच्या याने चालतो तो? ते सगळे आहे कुठल्या? हे सगळे रूल त्यांच्या हातात आहे. है की नाही? म्हणून भगवंत आपल्या धामामध्ये विराजमान आहेत, आपल्या अनन्य लीला करतात आहे. तरी या भौतिक जगामध्ये सर्वत्र उपस्थित आहे, सर्व व्यापी परमात्मा रूपात. दोघांमध्ये काही फरक नाहीये आणि सर्व काही त्यांच्यात स्थित आहे. तर भक्त्या भक्त्या म्हणजे केवळ श्रीकृष्णांची भक्ती करणे हा दर्शवतो. कारण इतरांची जी सेवा आहे त्याला भक्ती म्हणू शकत नाही. ती झाली पूजा. हम्म. तर नंतर भगवंत म्हणतात की यत्र काले तू अनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिनः प्रयाता यांती तम कालम वक्ष्यामी भरतस. आता ज्या वेगवेगळ्या काळी योगाने या जगातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी वर्णन करू. तथा योगमिश्र भक्त कसा परमात्म्यावर ध्यान केल्यानंतर कधी तो परत येऊ शकतो कधी नाही याच्यावर ते आपण वर्णन करतो. तर प्रभुपाद इथेच क्लिअर करतात आहे की जो शुद्ध भक्त आहे त्याला या काळाची आवश्यकता नाही की अरे या काळातच मी शरीर प्राप्त सोडेल तरच मी येईल. त्याची काही त्याची काळजी नाही. पण आता योगमिश्र भक्त आहे त्याला ते प्लॅन करावं लागतं. म्हणजे जसे इनफॅक्ट आपण म्हणू शकतो की भीष्मदेव यांनी प्लॅन केला की अरे आता हा जो काळ आहे त्याचा मला सोडायचा. तर तर योगी सिद्ध असेल तर तो आपल्या स्थळ काळाची निवड करू शकतो. तर विचार करा या जीवामध्ये एवढी पॉवर आहे
जसा आता आपल्यामध्ये पॉवर आहे की नाही. समजा इथं धूर आला तर आपण सोडू शकतो की नाही. म्हणलं, नाही नाही मला आपल्यात पॉवर आहे, चालून ठेवू शकतो. तसंच आपल्या तो शरीरातून जाऊ शकतो प्लॅन करून. कारण याने योग सिद्धी केली, या शरीरावर नियंत्रण केलं. आपलं नियंत्रण नाही आहे. तो प्लॅन करतो की आता सोडायचा आहे, तर तो या ब्रह्मरथातून सोडून प्राणवायू सोबत तो चालला जातो. आय मीन आपल्या सटल बॉडी सोबत. त्यासाठी योग सिद्धी करणे आवश्यक आहे. तर तो काळ वगैरे सोडू हे करू शकतो. तर तो काय प्लॅन करतो. अग्निर ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदुर. जर जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामुळे प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगाचा मृत्यू झाल्यावर, भौतिक जगात मृत्यू झाला तो परब्रह्माची प्राप्ती करतो. पण त्यासाठी काय पाहिजे, योग सिद्ध पाहिजे. त्याला काय मिळू शकतं, निर्विशेष ब्रह्मज्योती प्राप्त हो. समजलं मी. कारण तो योगी आहे. दूसरा आहे धूमो रात्रि तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र प्रयाता गच्छन्ति योगी प्राप्त निवड. दुसरा आहे धूर रात्र कृष्ण पक्ष दक्षिणा. इथे जो योगी मरण पाहतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो. तर चंद्रलोक म्हणजे एक स्वर्गलोकच आहे. तिथे तो काय करतोय, अमाप आपल्या इंद्रतृप्ती करून परत तो त्याला पुन्हा परत यावा लागेल. तर हे झाले दोन. परत कृष्ण रिपीट करतात. शुक्ल कृष्णे गती येते जगता शाश्वते मते एकया याती अनावृत्ती मन अन्यया वर्तते पुन्हा. प्रकाशमय आणि अंधकारमय हे दोन प्रयाण मार्ग आहेत. जो प्रकाशमय मार्गाने जातो तो परत येत नाही. जो अंधकारमय मार्गाने जातो तो परत येतो. नैते श्रुती पार्थ जानीन योगी मुह्यति कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भवार्णव. पण तू भक्त आहे, तर तू जरी हे दोन मार्ग तुला आता मी सांगितलंय तरी ते कधीच भक्त त्याच्यात मोहित होत नाही. चला अरे प्रकाश सूर्य याच्यात जातो ना. सदैव तो भक्तीमध्ये युक्त असतो. त्याच्यात तो काही हे नसतो, चिंतित होत नाही तो. पण त्याचं जीवनच काय आहे, तो आधीच मुक्त आहे. कारण तो या बद्धावस्थेतच आपल्या अध्यात्मामध्ये काम करतो. काय, भगवंतांची सेवा आहे की नाही. आणि जो अशा प्रकारचा भक्त आहे त्याला इतर तोडणारे मग या योगीसारखं मला बाकी सगळं हे नाही मिळत आहे, तपश्चर्याचं फळ वगैरे नाही. जो भक्त योग आहे त्याला सर्व प्रकारचे फळ मिळतात. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रतिष्ठम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति जात. की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन, तर वेद अध्ययन करणाऱ्याला ज्ञान मिळतं आहे की नाही, ज्ञानी. तपस्या करणाऱ्याला बळ मिळतं. दान देणे, दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून तो वंचित होत नाही. भक्तीमध्ये त्या सगळ्यांचा समावेश आला त्याला. पण हे जे वेगवेगळे करतात आहे त्यांना भक्तियुगात मिळणार नाही फळ. म्हणून केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होतं आणि अखेरीस त्याला कृष्ण प्रेम आणि परमधामाची प्राप्ती होते, जे इतर योगाला नाही मिळत. म्हणून भक्तियोग हाच मिळतो. अलग लक्ष. तर आता हा काय भक्तियोग आहे हा, म्हणून हा 9वा अध्याय हा खूप महत्वाचा आहे. परम गोपनीय ज्ञान. 18 अध्यायामध्ये हा जो अध्याय आहे तो काय एकदम सेफ आहे. इकडे बरोबर, इकडे सेफ. 9वा अध्याय काय आहे भक्ती, परम गोपनीय ज्ञान राजविद्या राजगुह्यम योग. तो आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की